हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत स्नॅक्सची चटपटी रेसिपी शेअर करणार आहे। हा पदार्थ पटकन तयार होणारा आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला खमंग व खुसखुशीत असा आहे। तर हा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी हे उकडलेले 4 बटाटे घेतलेले आहेत आणि याच्या साली काढून घेतलेले आहे। तर आता अगोदर या बटाट्याला एकतर किसणीने किसून घ्यायचा आहे किंवा अशा एका स्मॅशरनी एकदम बारीक असं स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये बटाट्याचा थोडासा पण पीस नाही राहणार असं याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये 1 चमच गरम मसाला, 1 चमच चाट मसाला, 1 चमच धने पावडर आणि 1 चमच तिखट टाकायचं आहे आणि 1 चमच कसुरी मेथी हातावरती अशी थोडीशी क्रश करून टाकायची आहे आणि 1 चमच मीठ टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे, जेणेकरून या आपल्या बटाट्यामध्ये हे सर्व मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स होतील असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे ही एक जुडी पालक घेतलेली आहे। हिला स्वच्छ निवडून पाण्यातनं 2-3 वेळेस धुवून घेतलेला आहे आणि चांगली कोरडी केलेली आहे। पालक मिक्सरमधून एकदम बारीक फिरवून घ्यायची आहे, म्हणजे तिची पेस्टच करायची आहे। इथे पालक किंचितशी गरम पाण्यामध्ये वाफवून जरी घेतली तरी पण चालेल। तर हे पहा, अशा पद्धतीने हिची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी पालकाचा वापर करणार आहे, त्यामुळे पदार्थ अजून पौष्टिक होणार आहे। तर पहिल्यांदा एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि 1 चमच ओवा घेतलेला आहे। मी याला थोडंसं हातावरती असं क्रश करून टाकायचं आहे। 1 चमच तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमच मीठ घेतलेलं आहे आणि मी 2 चमच इथं साजूक तूप घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता आणि शेवटी पालकाची ही पेस्ट ॲड करायची आहे। हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। याचा छान असा घट्टसर डो बनवायचा आहे, म्हणजे पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो हा स्नॅक्स बनवणार आहोत ना, तो एकदम खुसखुशीत आणि खमंग असा लागेल। आता या पिठामध्ये हे पालक मी टाकल्यामुळे हा स्नॅक्स अजूनही पौष्टिक आणि हेल्दी असा होतो। ज्या मुलांना पालक नाही आवडत त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा पदार्थ आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हा घट्टसर असा डो बनवून घ्यायचा आहे आणि याला फक्त 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता हे पहा 10 मिनिट झालेली आहे। त्यानंतर आता याचा असा एक छानसा चपाती इतका उंडा बनवायचा आहे। आता या पिठाचे सहज 2 उंडे होतात, यातला मी एक बनवून घेतलेला आहे। तर आता पोलपाटावरती याची छानशी पोळी लाटून घ्यायची आहे। याला थोडंसं पीठ लावून घेऊ आणि एकदम पातळ अशी याची प्लेन पोळी लाटून घ्यायची आहे। हा स्नॅक्स मी घरातच अवेलेबल असलेल्या वस्तूपासून आणि एकदम पौष्टिक असा कसा तयार होईल त्या हिशोबाने बनवत आहे। खूप मुलांना पालकाची भाजी किंवा पालकचे बरेचसे पदार्थ आवडत नाहीत, म्हणून असा थोडासा काहीतरी चेंज पदार्थ बनवला की मुलं खूप आवडीने खातात। मी ही पोळी एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि एक छोटीशी ही वाटी घेतलेली आहे। या वाटीला मी ह्या पोळीच्या मधोमध असं ठेवून दिलेलं आहे। वाटीऐवजी इथे तुम्ही ग्लासाचा पण वापर करू शकता आणि हे पोटॅटोचं जे मी मिश्रण बनवलेलं आहे ते पूर्ण या पालकाच्या पोळीवरती चांगल्या पद्धतीने असं पसरवून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण पसरून झाल्यानंतर हे वाटीला अलगद असं उचलून घ्यायचं आहे। पिझ्झा कटरच्या सहाय्याने किंवा मग चाकूने याला असं कट करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने याच्या छोट्या छोट्या स्ट्रिप्स बनवता येईल। हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता, असं मी कट करून घेतलेलं आहे आणि मध्यभागी याला थोडंसं तेल किंवा मग पाणी लावून घ्यायचं आहे। आता यातील ही एक स्ट्रिप्स घ्यायची आहे, तिला आतमधल्या साईडनी फोल्ड करत शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे आणि तिचं जे हे शेवटचं टोक आहे ज्याला आपण पाणी लावलेलं आहे ते थोडंसं प्रेस करून चिपकवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण ज्या वेळेला हे आपले बाईट्स तळू ना त्यावेळेला यातलं जे सारण आहे ते सर्वत्र पसरल्या जाणार नाही अशा पद्धतीने। तर हे पहा, हे अशाच सर्व बाईट्स आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। तर हे पहा किती सुंदर अशा दिसतात, ह्या पाहता क्षणीच अशा खावश्या वाटतात।
तर याला आपण शॅलो फ्राय करू शकतो किंवा मग याला तळून जरी घेतलं तरी चालेल. मी याला तळून घेणार आहे. मी इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे तेल मी मीडियम हीटवरती गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये या 5 ते 6 एक वेळेस अशा बाईट्स मी सोडून देणार आहे आणि या छान अशा मीडियम फ्लेमवरती एकदम सोनेरी होईपर्यंत तळून घेणार आहे. या आतूनही चांगल्या पद्धतीने तळल्या जातील आणि मग बाहेरून पण एकदम खुसखुशीत अशा होतील. अशा पद्धतीने या तळून घ्यायच्या आहेत. याचा इतका सुंदर वास येत आहे. ह्या गरम गरम पण खायला इतक्या छान आणि अशा खूप टेस्टी लागतात. तर हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला एकदम पौष्टिक असा स्नॅक्स मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही खूप आवडेल. हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला एक वेळेस ट्राय करा व मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.